होते कॅप्टन बोलले की आम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढं अडवण्याचा प्रयत्न करू. अर्थातच मुंबई पोलीस आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या टीमला लीड केलं जाईल. अर्थातच कॅप्टन विथ कंपनी आपण पाहतोय टीम झुंजार बोरगेवाडी. विपक्ष पाहिलं तर शिवशंभ बोरगेवाडी असणार आहे. दोन सलामीवीर मैदानामध्ये आले तर अर्थातच विनंती असेल दोन्ही संघाचे 12th मन या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव नोंदणीसाठी. प्रेक्षक राजा वर्गाला एक खुश खबर आहे, जर बॉन्ड्रॉपच्या बाहेर कॅच पकडली तर 101 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. व्यासपीठावरती येऊन घेऊन जायचंय. कोणी कॅच पकडा बॉन्ड्रॉपच्या बाहेर 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम आमच्या व्यासपीठावरती भैरवनाथ चषक 2024 ची ऑफर आहे प्रेक्षक वर्गांसाठी. बॉन्ड्रॉपच्या बाहेर कोणी कॅच पकडा 101 रुपये घेऊन जा. जाऊयात मॅच मध्ये. विनंती असेल सामना लगेच सुरू करून घ्या, कोणताही वेळ न दवडता. बॅटिंग प्लेयर मैदानामध्ये आले अर्थातच सूरज दादा समवेत कृष्णा दादा आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज असेल, नॉनस्ट्राइक एंडला कृष्णा असेल. बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली ओव्हर यांच्या जवळ चेंडू सोपवला गेलाय. अर्थातच विक्रम एस थोडंसं सहकार्य करा, वेळेचं भान राखून स्पीडअप घ्या. पहिला चेंडू फेकी केला जातोय. अर्थातच विक्रम टू सूरज. लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकी केला जातोय. झुंजार बोरगेवाडी एका बाजूला शिवशंभ बोरगेवाडी गावातून हे दोन संघ बिलॉंग करतात. आता मात्र खेळली जाते स्पर्धा भैरवनाथ चषकचा. पाहतोय आपण या सामन्यातील पहिला चेंडू फेकी केला जातोय. एस बायच्या स्वरूपातील धाव असेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळला जातोय. सरळ शरीराचा वेध घेतोय. त्यानंतर पाहिलं तरी एक धाव संख्येची सुरुवात होते. आपण पाहतो बिगिनिंग रन्सला होते. अर्थातच श्री गणेश होतं. संघाची धाव संख्या 1 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थातच एक धाव फलकावरती लगावले गेले. आता मात्र कृष्णा असेल. कृष्णाला पाहतो आपण स्ट्राईक वरती, ज्याची बलदंड शरीरयष्टी आपण पाहतो या टीमच्या माध्यमातून. सन्मान दिलाय. लक्ष दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉलर. डेंजर झोन वरती कोण धावेल? डेंजर झोन वरती आता मात्र चूक होते. चूक घडली जाते. या चुकीला मात्र सामोरं जावं लागणार आहे. अर्थातच धावचित होत आहेत. कृष्णा माघारी निघाले. आता मात्र थोडंसं कॉल कम्युनिकेशन चुकलं. आता मात्र कॉल कम्युनिकेशनला क्रिकेटमध्ये खूप सारं महत्व आहे. हेच नुकसानाला भरभरीत सामोरं जावं लागतं या संघाला. अर्थातच शिवशंभो बोरगेवाडी टीमचं होतंय पहिल्या विकेटचं पतन. अर्थातच बॅक टू दी पॅव्हेलियन. कृष्णा वेलकम डीजे शुभम. स्पीडअप घ्यायचंय तर धावत या अरविंद दादा. याचा पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 2 धावा 1 गडी बाद. अरविंद दादा पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती विक्रमने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. हो आता मात्र शपल होऊन खेळायला फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून डीप स्क्वेअर लेग रिजर मध्ये चेंडू मात्र जातोय सर करत सीमा रेषे पार येतोय. या सामन्यामधील पहिला चौकार अर्थातच SRJ स्पोर्ट्स आपण हा पाहतो 21 फटक चौकार. वेलकम डीजे श्रेयश मित्रा. हे थोडीशी मदत कर आमच्या आयोजक वर्गांना. श्रेयस सावंत डीजे ऑपरेटर असाल कुठे तर या. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 6 धावा लगावले गेलेत.
हो पुन्हा एकदा फटका खेळलाय. स्क्वेअर लेग दरम्यान क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक चिकी रन. अर्थातच एका धावेनिशी धावफलक मजल मारतोय ती म्हणजे 7 वरती. आतापर्यंत एकेरी धावसंख्या धावफलकावरती चालले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या विकेटचं पतन झालं, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. त्यानंतर पाहिलं तर माघारी जावं लागलं कृष्णाला. आता मात्र या दोन फलंदाजांनी सांभाळली जाते, पार्टनरशिप रंगवत आहेत, रंग टाकत आहेत. आता मात्र फटका खेळला जातो, थोडासा मिसहिट फटका. त्यानंतर पाहिलं तर मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत एक धाव धावून काढली जाईल. स्ट्राईक रोटेशन तितकंच चांगलं केलं जातं या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु धावफलक थोडासा शांत राहिला. येस, वेलकम डीजे श्रेयश, थँक्यू. आलास 5 चेंडू पूर्ण 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटची कडा लागले, फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. आता मात्र होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. अर्थात शेवटच्या चेंडूवरती या षटकाची सांगता होते या विकेटनेशी. संधी मिळते आमच्या डीजे वालेला. वेलकम. नोंद घ्यायचे, इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉस साठी या. यानंतर होणारी मॅच आहे ओहो, फटका खेळाय, फटका मात्र हवेमध्ये फसला गेला. क्षेत्ररक्षक उमेश असेल, एस बाद होतोय. आता मात्र होतंय विकेटचं पतन. अर्थातच आला तसा माघारी परतावं लागतंय. एस विकेटचं पतन होतंय, माघारी निघालंय. अर्थातच अरविंदचा खेळ चांगला राहिला होता. त्यानंतर पाहिलं तर अरविंद आता मात्र माघारी धाडलं जात आहे. विलास पाहिलं तर बाद होतोय, विलासला माघारी धाडलं जात आहे. अर्थातच गोलंदाज अंकुश होता, अंकुशच्या पहिल्या चेंडूवरती एस होतंय विकेटचं पतन. वेलकम डीजे श्रेयस. विलासची जागा घेण्यात येत आहे काशीनाथ पवार. शिवशंभो क्रिकेट क्लब बोरगेवाडीचे कर्णधार स्वतः मैदानावर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. मोबाईल काही त्यांचा सुटत नाही. स्वतः संघाची जबाबदारी घेण्यात काशीनाथ पवार आलेले आहेत. पाहूया. अंकुश, आता मात्र सन्मान दिला जातं या चेंडूला. अर्थातच पाहिलं तर काशीनाथजी साहेब यांच्या माध्यमातून दोन धावा धावून काढले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या धावपट्टीवरती, या खेळपट्टीवरती या 2 धावा रचल्या जातात. त्या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये धावफलक का रूपांतरित केला जातोय. दहा धावा. आता मात्र फटका सन्मान दिला जातोय. पॉईंटच्या दरम्यान गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 1 धाव 2 धावा. स्ट्राईक रोटेशन चांगलं चाललंय, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. वाईट चेंडूवरती प्रहार केला जातोय. हे चांगलं मात्र तंत्र वापरलं जाते, टेक्निक वापरली जाते. अर्थातच काशीनाथ दादा आपण पाहतोय जे या संघाचे टीम कॅप्टन आहेत, ज्यांच्या माध्यमातून कळवलं गेलं की आम्ही जास्तीत जास्त धावा रचण्याचा प्रयत्न करू, 40 ते 50 धावा रचण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत धाव फलकावरती 12 धावा रचले गेलेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर, म्हणजेच टीम बोरगेवाडी. आता मात्र फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा टॅप फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल. एस 2 धावा धावून काढल्या जातात चित्याच्या चपळाईने. पाहिलं तर मागील 3 चेंडूवरती एस नो एस थ्रो बॉलर नो असेल, फ्री हिट लागू असेल पुढील चेंडूवरती. एसचा फेकी गोलंदाज इथं आपण पाहिलं तर दंडित करतोय. अर्थातच या गोलंदाजाला दंडित केलं जातंय पंचांच्या माध्यमातून थ्रोपर बॉलर म्हणून. ही आता मात्र फ्री हिट असेल.
येस पाहिलं तर फ्री हिट होता. फ्री हिटचा मात्र कोणताही समाचार घेता आला नाही. आता मात्र चेंडू येतोय निर्धाव. संघाची धाव संख्या पाहिली तर 15 वरती जाऊन स्थिर पोहोचले. चेंडू आतापर्यंत झाले 4 पूर्ण. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. वारंवार पाहिलं तर थोडंसं दंडित केलं, त्यानंतर मात्र सुधारणा झाली. सुधारणा करत असताना आता मात्र यश आलं या गोलंदाजाला. अर्थातच अंकुश आपण पाहतोय 5 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता 2 धावेसाठी. बाद. फलंदाज काशीनाथ दादा बोलले की मी बाद आहे. खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. बॅटची एज लागली, पंचांना थोडासा ताळमेळ नव्हता. त्यानंतर काशीनाथ दादा बोलले की मी बाद आहे, मी निघालोय. प्रामाणिकपणा आपण पाहतोय. काशीनाथ दादांचं कॅप्टन आहेत, लिडिंग करतात त्या संघाला. लिडिंग करत असताना पाहिलं तर हा प्रामाणिकपणा आपल्या सर्व संघांमध्ये रुजू, खेळाडूंमध्ये रुजू केला जातो. मोरक्या असावा तर असं आपण पाहतोय. प्रामाणिकपणासाठी सर्वांनी मित्रांनो टाळ्या वाजवायच्यात या फलंदाजासाठी. अर्थातच आपण पाहतोय खेळाडू वृत्ती काशीनाथ दादा माघारी निघालेत. अर्थातच होतंय विकेटचं पतन. तिसऱ्या नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये प्रकाश आपण पाहतोय. चेंडू आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 15 वरती स्थिर आहे. 3 गडी बाद. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत आतापर्यंत. टीम शिवशंभो बोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. एशिया स्पर्धेला पाहिलं तर प्रथम आकर्षक चषक लाभले गेले त्यांच्या माध्यमातून. तेच आपण पाहतोय ज्योतिरामजी सावंत साहेब आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती त्यांना पाचारण केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर, तिसऱ्या षटकामध्ये चेंडू मात्र त्यांच्याजवळ सोपवला गेलाय. अर्थातच टीम झुंजार बोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. सत्ता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. पॉईंट्स दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव धावून काढली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळतो. तोपर्यंत 1 धावेनिशी संघाचा धाव फलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. चेंडू झालेत आतापर्यंत 2 पूर्ण. 16 धावा धाव फलकावरती लगावले गेलेत. यानंतर होणारी मॅच आहे केदारनाथ ढफळवाडी विपक्ष निमजाई देवी कळंबे. नक्कीच या सह्याद्री क्रिकेट आशियाचा प्रथमेश ठाकरे मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. चांगलं पाहिलं तर क्षेत्ररक्षण नजरा या टीमचा चांगला राहिलाय. आतापर्यंत पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजराना पाहायला मिळाला. त्यानंतर पाहिलं तर थोडंसं नो मॅच लँड म्हणजे चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा धावून घेतल्या. म्हणजेच 18 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू समाप्त झाले. 3 डिलिव्हरी आतापर्यंत फेकी केल्या. 3 चेंडू फेकी करत असताना 3 धावा खर्चित केल्या या गोलंदाजांनी. अर्थातच आपण पाहतो ज्योतिरामजी सावंत साहेब. 14 चेंडू फलंदाजाचे स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश फटका खेळाय लॉंग ऑनच्या दरम्यान. आता मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक उमेश असेल तोपर्यंत दुसऱ्या डेंजर झोन वरती कोण धावतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र पोहोचला जातोय सेफ असलेल्या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या 20 वरती जाऊन पोहोचले. थेंबे थेंबे तळेसाचे तळ्याचे एक दिवस पाहिलं तर नद्यांमध्ये रूपांतर होतं. त्याच नद्या सागराला जाऊन मिळतात. एक अथांग सागर उभा केला जातो. तेच या सिंगल डबल्सने एक मोठा सागर उभा करण्याचा प्रयत्न, एक मोठा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न आहे 2 फलंदाजांचा. अर्थातच फलंदाज प्रकाश आणि सूरज. हो फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र सापडला जाईल का. चेंडू मात्र सापडत नाही. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. हा येतोय कणकणीत चौकार. वेलकम डीजे श्रेयस. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या फलकावरती 25 धावा लगावल्या गेलेत. अर्थात शेवट षटक असेल. हाणामार षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूयात मंत्रमुग्ध करणारं संगीत. अर्थात डीजे ऑपरेटर श्रेयसच्या माध्यमातून.
शिकत असतो, हरत कधीच नसतो. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक असेल, चेंडू मात्र तिथं कोणीच नसेल, कोणी पोहोचत नाही तोपर्यंत एक धाव. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो या संघाचा संघ कर्णधार अर्थातच मुंबई पोलीस. कळंबे संघ, डफळवाडी टीम, दोन्ही संघांना च्या कॅप्टनना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये लगेच टॉस केला जाईल. ओहो, आता मात्र फटका खेळा लॉंग ऑफ दरम्यान क्षेत्ररक्षक असेल, पहिल्या टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जातो. आता मात्र एक धाव असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर अविनाश दादा आपण पाहतो, ज्यांनी मात्र मुलाखतीमध्ये सांगितलं की नोकरी पाहत असताना नोकरी धंदा शिक्षण प्रपंच पाहत असताना हे सर्व खेळाडू क्रिकेट खेळत असतात. मुंबई पोलीस दलामध्ये दाखल आहेत. कधी खोटं बोलावं लागतं, कधी खरं बोलावं लागतं, पण क्रिकेटवरचं प्रेम मात्र कधीच कमी होणार नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांना पाहतोय आपण. आता मात्र एक रायझिंग डिलिव्हरी, अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. तिसरा चेंडूचा खेळ संपला जातोय. तिसरा चेंडू निर्धाव येतोय. संघाची धाव संख्या पाहिली तर या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागले गेलेत. अविनाश दादांवरती सर्वांच्या नजरा असतील. आपण पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला जातोय. आमचे सर्व खेळाडू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले जातात. अर्थातच श्री इव्हेंट्स लाईव्हचं एक ऋणे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच श्री इव्हेंट्स लाईव्ह. सर्वांना विनंती असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ना, असंच आमच्या चॅनलवरती प्रेम करत राहा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती आहे. यानंतर होणारी मॅच आहे केदारनाथ डफळवाडी विपक्ष निमजाई देवी कळंबे. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपली वाट पाहिली जाते टॉस का बॉस मध्ये आयोजक वर्गांच्या माध्यमातून. डफळवाडी टीम कॅप्टन, कळंबे कॅप्टन, निमजाई देवी क्रिकेट टीम कळंबे, केदारनाथ क्रिकेट टीम डफळवाडी. प्रथमेश दादा कॅप्टन या, कल्पेश दादा माफी असावी, प्रथमेश ठाकरे म्हणून ओळखलं जातं या सह्याद्री क्रिकेट आश्रममध्ये. कल्पेश सपकाळला त्यांची टीम असेल, पुढील सामन्यामध्ये खेळताना दिसेल तो आपल्याला. यानंतर होणारा सामना आहे केदारनाथ डफळवाडी विपक्ष निमजाई देवी कळंबे. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव घेतले. अर्थातच मुंबई पोलीस आपण पाहतोय देश सेवा बजावत असताना चोखपणे काम पार पाडत आहेत. आता मात्र गावची सेवा बजावली जाते, गावासाठी क्रिकेट खेळलं जाते. म्हणजेच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डेथवर स्पेशलिस्ट, लॉगवर स्पेशलिस्ट पाहतो या संघाकडून. अर्थातच झुंजार बॉयज बोरकेवाडी. अविनाश दादा 5वा चेंडू. हो, फटका खेळाय. रायझिंग डिलिव्हरी पाहिले तर थोडासा मिसिट फटका. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. डेंजर झोन वरती कोण धावेल. याच्या 2 धावा. सारे गम पद निसा पाहायला मिळतोय मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र 2 धावेची धाव फलक उंचावतोय. अर्थातच संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 29 वरती. चेंडू झालेत 5 पूर्ण. संघाची धाव संख्या 29. धावचित आत्महत्या केली जाते. धावा कळवायचे सर, किती धावा असतील या 2. येस, थँक्यू. या 2 धाव्यांची धाव फलक 31 वरती जाऊन पोहोचलाय. 32 टू विन आहे. डफळवाडी संघाचे कर्णधार कल्पेश, कळंबे संघाचे कर्णधार कोण आहे. अभि शिर्के. अभि शिर्के आपण टॉस साठी यायचं या ठिकाणी. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय. अर्थातच यानंतर होणारी मॅच आहे डफळवाडी विपक्ष कळंबे टीम. विनंती असेल टॉस का बॉस मध्ये याच्या दोन्ही टीमचे कॅप्टन. यानंतर होणारी मॅच आहे. प्रथम फेरी पाहतोय आपण. अर्थातच फर्स्ट राऊंड. शिवशंभव टीम बोरगेवाडी. विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. काशीनाथ दादा कॅप्टन धावत जा.
पळत या दमला तरी चालेल, परंतु थोडंसं सहकार्य करा आमच्या स्पर्धेला. यानंतर होणारा सामना असेल, टॉस केला जातो. टॉस का बॉस मध्ये अर्थातच डफळवाडी टीम विपक्ष आपण पाहतोय, कळंबे टीम असेल, अक्षय सर पाहतोय, समवेत आपण पाहतोय कल्पेश सर असतील. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय. सतीश जाधव साहेब यांच्या शुभ असते. कळंबे संघाने टॉस जिंकलेला आहे, पाहूया. कळंबे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग केले, तर आपलं काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग असं तर काय नाही, गेम आहे, गेमवर माइंड बघूया कसं होतंय त्याच्यावर बघूया. क्षेत्ररक्षण निवडण्याचा त्याच्या मागचा उद्देश काय आपला? असं काही नाही, पिच बघूनच हे केलेलं आहे, बघू. प्रथम करताना या ठिकाणी धावसंख्या कमी होत आहेत, तरी आपण बॅटिंगचा निर्णय घेणार होता, या मागचा? नाही, असं काही नाही. गेम आहे, दोन्ही पण टीम स्ट्रॉंग आहेत. सगळ्या टीम इथं आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या खेळतात, तरी पण आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बेस्ट ऑफ लक डफळवाडी संघ, बेस्ट ऑफ लक कळंबे संघ. टॉस विन कळंबे. थँक्यू विजय दादा. जाऊयात पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. धावतं समालोचन माझ्या माध्यमातून केलं जाईल. या सामन्याचं पुन्हा एकदा आपण पाहतोय झुंजार बोरगेवाडी विपक्ष शिवशंभू बोरगेवाडी आपण पाहतोय. धावसंख्या पाहिलं तर 31 रन धावा रचत असताना 32 धावांचा बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले. अर्थातच वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली ओव्हर ज्यांच्या जवळ सोपवली जाते अर्थातच आपण पाहतोय प्रकाश असेल. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर धावा रचण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यात यश मिळत नाही फलंदाजांना. आतापर्यंत पाहिलं तर 3 सामने आपण पाहतोय ज्यामध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाला. हाही सामना आपण तसाच पाहायला मिळते. अर्थातच 24 चेंडूमध्ये 32 धावांचा पाठलाग करत असताना टीम असेल झुंजार बोरगेवाडी टीम. पहिला चेंडू फेकी केला जातोय ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने प्रकाशला पाहतोय आपण. उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज. फटका पॅडल सिफ खेळण्याचा प्रयत्न होता. स्वेअर मारा असेल का? एस पंच आमच्या जवळ निळं कळवतायत. आयसीसी क्रिकेट अंतर्गत नियम क्रमांक 22 म्हणजेच वाईड चेंडू नकारात्मक चेंडू. आता मात्र संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश या नकारात्मक चेंडूने होतोय, म्हणजे संघाची धावसंख्या 1 वरती. शून्य चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 1. ओहो, पुढे सरसावून खेळायला फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून लॉफ्ट केला जातो चेंडू. जातोय सरळ सीमा रेषे पार. सलामी देतोय शुभ सकाळ बोलणार आहे तो फलंदाज. संभाजीच्या बॅट मधून विस्फोटक षटकार. वेलकम डीजे श्रेयस. हो, आता मात्र वेट केलाय का फटक्याचं पाहिलं तर त्याच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका हाताने मात्र चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव धावून काढली जाईल. या षटकारानंतर आता मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं जाणलं जात आहे. तंत्र फलंदाज अर्थातच अविनेश दादा आपण पाहतो स्ट्रायकिंग गेट वरती फलंदाजी करत असताना आता मात्र चौथा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. संघाची धावसंख्या 8 वरती स्थिर आहे. बिनबाद पाहिलं तर 8 धावा. प्रकाश पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू कट केला जातो बॅटची इनसाइड एज लिडिंग एज आता मात्र एक धाव येईल काही एक धाव येते चिकी रन पाहिली जाते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून अर्थातच या एक धावेनिशी धावफलक मात्र 9 वरती जाऊन पोहोचले आतापर्यंत एकेरी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर थोडंसं स्पीडअप घ्या विनंती टीम शिवशंभो कोणतीही टीम मीटिंग करू नका यानंतर होणारी मॅच असणार आहे डफळवाडी विपक्ष कळंबे टीम कळंबे टीम टॉस विन झाले इलेक्टेड बॉल फर्स्ट म्हणजेच गोलंदाजी स्वीकारले हा सामना संपल्यानंतर लगेचच अक्षय सर आपण आपली टीम सोबत मैदानामध्ये जायचं आहे कॅप्टन अक्षय विथ कंपनी अर्थातच कळंबे टीम फटका खेळला जातो क्षेत्ररक्षक असेल झेल मात्र टिपली जाते आता मात्र बाद होत हो आता मात्र बॅटची लिडिंग एज आता मात्र फसला जातोय फसवलं जातंय पंचांच्या बोटाखाली टीम मीटिंग्स कमी करा मित्रांनो अन्यथा पॅनलाइज केल्यावर नुकसानी सामोरं जावं लागलं आपल्या संघाला याची नोंद घ्यायची वारंवार सूचना दिली जाते आयोजक वर्गांच्या माध्यमातून थोडस स्पीडअप घ्या नवीन फलंदाज धावत या टीम झुंजार बोरगेवाडी शेवटचा कॉल असेल वॉर्निंग असेल दोन्ही संघांसाठी कोणताही वेळ न दवडता अन्यथा दंडित केलं जाईल आपल्या संघाला याची नोंद घ्यायची आहे दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन आता मात्र तिसरा चेंडू फटका खेळा इनसाइड आउट क्षेत्ररक्षक असेल जेल पकडली जाईल का जेल पर्यंत मात्र पोहोचत नाही त्यानंतर पाहिलं तरी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातात त्या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात कळंबे टीम तयार राहायचंय लगेचच मैदानामध्ये जायचं हा सामना संपला की कळंबे टीम अक्षय सर कॅप्टन वाईड चेंडू स्वेर मारा म्हणजे आमच्या जवळ कळवत अतिरिक्त धाव असेल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचल्या अतिरिक्त धावेनिशी अर्थातच 14 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत आतापर्यंत यानंतर होणारी मॅच आहे डफळवाडी विपक्ष कळंबे टीम आपण टॉस विन होऊन इलेक्टेड बॉल फर्स्ट म्हणजेच गोलंदाजी स्वीकारले हा सामना संपला की लगेच मैदानामध्ये धावत जा अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल वारंवार सूचना दिल्या जातात टीम मीटिंग्स असतील आत्ताच करून घ्या अन्यथा मैदानामध्ये जाऊन करा परंतु लगेच जा यानंतर होणारी मॅच कळंबे विपक्ष डफळवाडी स्पीडअप घ्यायचंय थोडस सत्ता मात्र फुलटा चेंडू फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक असेल क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू सापडत नाही चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार करांची चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये फक्त विरेवाडेकरांची चर्चा ही संगीत आपण काही वेळापूर्वी ऐकलं होतं नक्कीच दमदार आयोजन पाहतोय आपण या स्पर्धेचं म्हणजेच भैरवनाथ चषक 2024 मागील चेंडूवरती आलाय चौकार या चौकारांची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सरसर करत फिल्डिंग चांगली पाहायला मिळते तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील बॅकअप मिळतोय इस बॅकअप महत्वाचा आहे स्नो थ्रोवर बॉलर नो फ्री हिट असेल आता मात्र या 3 धावा ऍड कराव्या लागतील धाव फलकामध्ये 2 धावून घेतलेले एक नोची फ्री हिट असेल फलंदाज फक्त धावचित ग्राह्य धरला जाईल रनआउट ग्राह्य धरला जाईल याची नोंद घ्यायची
थ्रोवर बॉलर दंडित केले जातील या स्पर्धेमध्ये. भैरवनाथ चषक 2024 या हंगामातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा पाहतोय. नियमाचं उल्लंघन कोणी करू नका मित्रांनो. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं जातं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक होता परंतु त्याचं होतंय थोडंसं फंबलिंग. चेंडू जातोय सीमारेषे पार. वेलकम डीजे श्रेयस. दिला जातोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव येते. षटक संपतंय. टीम मीटिंग कोणी करू नका. नवीन गोलंदाज धावत जा. संघाची धाव संख्या आता मात्र पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले थेट 25 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. नवीन गोलंदाज लगेच जावा गोलंदाजी मार्गावरती. शिवशंभ बोरगेवाडी 12 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका. सामना विजय होणार आहे टीम झुंजार बोरगेवाडी. थोडंसं स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज झालाय अर्थातच जर्सी नंबर 07 तानाजी दादा पाहतोय आपण जो मात्र बॉलिंग ट्रॅक वर आलाय. फटका खेळला जातोय. लोवर फुलटॉस पाहिलं तर मिड विकेट वरती पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता तोपर्यंत एक धाव धावून काढली जाईल. 11 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका. सामना आपल्या संघाच्या गोट्यामध्ये. यानंतर होणारी मॅच आहे डफळवाडी विपक्ष कळंबे टीम. आपण टॉस विनवून गोलंदाजी स्वीकारले. लगेच मैदानामध्ये या अक्षय सर विथ कंपनी. विनंती असेल कोणताही वेळ न दवडता मैदानामध्ये आयोजक वर्गांच्या माध्यमातून वारंवार कॉल केला जातोय. आजच्या दिवसामध्ये फायनल आपण खेळवणार आहोत. हा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. या क्षणासाठी अट्टहास केला होता. या क्षणासाठी प्रयत्न केले होते. आता मात्र एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल नाही रोखलं जात आहे. धावफलक सिंगल डबलने उंचावतोय. 5 धाव्यांची गरज आहे. आता मात्र 10 चेंडूमध्ये 5 धावा. 5 धावाने आपल्या जवळ 10 चेंडू असतील तब्बल. टीम झुंजार बोरगेवाडी गोलंदाजी करताना रोखलं. आता मात्र फलंदाजी करताना ठोकलं जात आहे या फलंदाजांच्या माध्यमातून. अर्थातच संघाची धाव संख्या 27. 2 गडी बाद 27 धावा. चेंडू चालेत पूर्ण या षटकातील 2. तिसरा चेंडू छोटस रन पूर्ण होत आहे. तानाजी ओहो शफल झालाय. चेंडू मात्र हवेमध्ये खेळा. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या जवळ मात्र चेंडू पोहोचत नाही. तोही चेंडू जवळ पोहोचत नाही. धावा किती मिळतील. पहिला टप्पा दुसरा टप्पा चेंडू जाईल का सीमारेषे पार. हे चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावा धावून घेतल्या जात आहेत. अर्थातच चौकार आहे. हे चौकार मिळतोय. याचं क्षेत्ररक्षण केलं परंतु चेंडू सीमारेषा पार. 1 धावींची गरज आहे विजयासाठी. धावा. 1 धाव विजयासाठी गरजेचे आहे. तानाजी आपण पाहतोय मागील चेंडूवरती चौकार खेचला. कळंबे टीम तयार रहा. अक्षय सर विथ कंपनी निमजाई देवी क्रिकेट टीम कळंबे. सन्मान दिला जातोय. 1 धाव. आता मात्र विजय प्राप्त केला जातोय. विजय टीमचं अभिनंदन. पराजय टीमचा आभार मानतो. अर्थातच थँक्यू सो मच टीम शिवशंभ बोरगेवाडी. जाऊयात पुढील सामन्यामध्ये. अर्थातच डफळवाडी विपक्ष कळंबे टीम लगेचच मैदानामध्ये या. एक मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल अक्षय सर कॅप्टन कोणताही वेळ न दवडता मैदानामध्ये या. आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घेऊन आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. अर्थातच टीम डफळवाडी कॅप्टन कल्पेश दादा